न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। मढी यात्रेवर वाद, मुस्लिम व्यापाऱ्यांवरील बंदीचा ठराव चर्चेत, वंचित आघाडी आक्रमक। मढीतील यात्रा की वादांचा बाजार, मुस्लिम व्यापाऱ्यांना हाकलण्याच्या निर्णयावर तुफान गदारोळ। अहिल्यानगरच्या मढी गावातील ऐतिहासिक यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात येण्याचा ठराव मंजूर केल्यानं वाद निर्माण झाला आहे। ग्रामपंचायत व देवस्थान समितीने घेतलेल्या या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून ठराव तातडीने रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित आघाडीने जोरदार निदर्शनं करत हा ठराव घटनाबाह्य असल्याचा दावा केला। ग्रामपंचायत आणि देवस्थान समिती बरखास्त करून प्रशासन नेमावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे। या घटनेमुळे मढीची यात्रा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून पुढील राजकीय हालचालींवर सर्वांचे लक्ष लागून आहे। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना मढी येथील जो काय असंविधानिक ठराव मंजूर करण्यात आलेला आहे त्या संविधानाच्या विरोधात जाहीर निषेध नोंदवून त्या ग्रामपंचायत विरोधात आणि जे काही विद्यमान सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील आणि श्री चैतन्य कानिपनाथ महाराज यांच्या देवस्थानच्या जे कमिट्या असतील त्यांनी जो ठराव मंजूर केला त्यांना संमती दर्शवली, त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्या ग्रामपंचायतवर प्रशासक नेमून ग्रामपंचायत बरखास्त करण्याची आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केलेली आहे। जर येत्या काही दिवसात यात्रेपूर्वी जर कलेक्टर साहेबांनी जर याच्यावर काही कारवाई केली नाही तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राध्यापक किसन चव्हाण सर, उत्कर्षताई रुपोते, ॲडव्होकेट अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मोठे जन आंदोलन उभं करण्यात येईल याची नोंद घ्यावी। त्यांनी जे ठरावामध्ये जे काही सांगितलं, काल त्यांनी त्याच्या बाईटमध्ये सांगितलं की इथं मुस्लिम समाज अवैध धंदे करतात। अवैध धंदे हा प्रत्येक समाजाचा माणूस करत असतो, फक्त मुस्लिम समाजच करत नाही। कारण गेले 25 ते 50-60 वर्षापासून मुस्लिम समाज तिथं कुंकवाचा धंदा असेल, हाराचा धंदा असेल, हे सगळे धंदे करत असतात। त्याचबरोबर इतर समाजही तिथं आता नव्याने उदरनिर्वाह करण्याच्या हेतूने तिथं येत असतात। काही जण देवाचे दर्शन घ्यायला येतात, महाराजांचे दर्शन घ्यायला येतात, त्यासाठी तिथं काही ना काही त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसाय करीत असतात। रूढी परंपराच्या बाबतीत सुद्धा त्यांनी म्हटले, त्याच्यावर तुम्ही काय म्हणता? रूढी परंपरा याच्या अगोदर नव्हती का? इतक्या वर्ष यांनी काय केलं होतं? मग आता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिथं गेली 4 ते 5 वर्षापासून प्रबोधन करण्याचं काम करीत आहोत। त्याच्यानंतर आम्ही तिथं जे बळी देण्याचं काम होत होतं ते बंद करून आता नव्याने काही लोकांचं प्रबोधन अजून होत आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। इंग्लिश बोला फ्लुएंट, कारण सोबत आहे प्रॉमिनंट। उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069।